कोथरूड गोळीबार प्रकरणामध्ये फरार असलेला मुख्य आरोपी निलेश घायवळ आणि त्याचा भाऊ सचिन घायवळ एकमेकांच्या संपर्कात असल्याचं तपासात उघड झालंय। दोघेही फरार असणाऱ्या काळामध्ये फेसटाईमद्वारे संवाद साधत होते आणि पोलीस तपासामध्ये ही माहिती आता उघड झाली आहे। निलेश घायवळ स्वतःचा माग काढता येऊ नये म्हणून एका कामगाराचे एटीएम कार्ड वापरत असल्याची माहिती मिळते। तर सचिन घायवळकडून 4 मोबाईल, 1 लॅपटॉप आणि 5 पेन ड्राईव्ह जप्त करण्यात आलेले आहेत। या सर्वांचे तांत्रिक विश्लेषण करण्यात येणार आहे आणि त्यासाठी न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। पुण्यातून आमचे प्रतिनिधी निलेश खरबरे जोडले गेलेले आहेत। निलेश, अत्यंत धक्कादायक आहे खरं तर। आरोपी घायवळ, निलेश घायवळ आणि त्याचा भाऊ सचिन घायवळ एकमेकांच्या संपर्कात होते आणि त्यासाठी त्यांनी फेसटाईमचा वापर केल्याचं कळतंय। काय नेमके या संदर्भातले आणखी तपशील आहेत? खरं तर निलेश घायवळ हा अजूनही फरार आहे। मात्र त्याचा भाऊ जो आहे सचिन घायवळ तो पोलिसांच्या हाती लागला होता। मात्र हे सातत्याने एकमेकांच्या संपर्कात होते, ते पण फेसटाईमद्वारे ते एकमेकांशी बोलत होते। सातत्याने निलेश घायवळ जो आहे तो सचिन घायवळला आपली जागा आहे, जे लोकेशन आहे ते बदलायच्या जे सूचना ज्या आहेत किंवा जे फरार होण्याच्या ज्या माहिती आहेत किंवा ठिकाणं आहेत ते सातत्याने देत असल्याची माहिती जी आहे ती आता पोलीस तपासामध्ये समोर आलेले पाहायला मिळतात। मात्र या प्रकरणात बघितलं तर हे दोघंही एकमेकांच्या संपर्कात होते, फेसटाईमद्वारेच एकमेकांशी संवाद साधत होते। एवढंच नव्हे तर ते कुटुंबातल्या काही लोकांशीही फेसटाईमद्वारेच संपर्क साधत असल्याची माहिती जी आहे ती पोलिसांना मिळाली आहे। विशेष करून आता सचिन घायवळकडून येणार मोबाईल, लॅपटॉप असे इलेक्ट्रॉनिक गॅजेट जे आहेत ते सुद्धा जप्त करण्यात आलेलं आहे। त्याचं तांत्रिक विश्लेषण जे आहे ते सुरू आहे, कारण कदाचित निलेश घायवळपर्यंतचा जो मार्ग आहे तो पोलिसांना सचिन घायवळच्या मार्फत मिळू शकतो। त्यासाठी आता सचिन घायवळच्या चौकशीमध्ये जे आहे ते वेगवेगळे खुलासे समोर येऊ लागलेले आहेत। कदाचित सचिन घायवळच्या मार्फतच निलेश घायवळपर्यंतचा जो मार्ग आहे तो पोहोचण्याचा मार्ग आहे तो कदाचित मिळू शकतो। त्यामुळे सचिन घायवळकडे पोलिसांची जी तपास यंत्रणा आहे ते सफल करत असल्याचं पाहायला मिळत आहे। विशेष करून तांत्रिक गोष्टींचे विश्लेषणावर आता पोलिसांनी भर दिलेला आपल्याला पाहायला मिळतं। ठीक, धन्यवाद निलेश, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। निलेश खरबरे आमचे पुण्यातले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।